नमस्कार मैत्रिणींनो, साचीच मॉम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल बोबीची भाजी। चला तर मग साहित्य पाहूया। पाववाटी वालपापडी घेतलेली आहे, पाववाटी ओले शेंगदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत, पाववाटी ओला वाटाणे घेतलेले आहेत, ओले हरभरे पाऊण वाटी घेतलेली आहे, हा पावटा घेतलेला आहे पाऊण वाटी, हे गाजर घेतलेले आहे पाऊण वाटी, हे तुरीचे दाणे घेतलेले आहेत पाव वाटी, घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत पाव वाटी, 1 चमचा धने घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, हे 1 वांगं मी असं कट करून घेतलेलं आहे आणि 1 बटाटा मध्यम आकाराचा असा सालीसहित घेतलेला आहे, 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, 7-8 लसूण पाकळ्या घेतलेला आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे, 1 मिरची, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभं चिरून, मध्यम आकाराचा 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर। भाजीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत आपण। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, ती गरम झालेली आहे। आता आपण 1 छोटी पळी तेल टाकूया। तेल आता छान तापलेलं आहे। आता आपण धने आणि जिरे टाकूया। धने जिरे भाजून झालेले आहेत। आता आपण कांदा टाकूया। कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत, जास्त लाल करणार नाहीये। कांदा छान आपला मऊ झालेला आहे। आता आपण लसूण, अद्रक आणि मिरची टाकूया, तेही थोडा वेळ भाजून घेणार आहोत आपण। लसूण, अद्रक आणि मिरची भाजून झालेला आहे। आता आपण सुकं खोबरं टाकणार आहोत। खोबरं छान भाजून झालेलं आहे। आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो आपला आता मऊ झालेला आहे। आता आपण तीळ आणि खसखस टाकणार आहोत। थोडी भाजून घेणार आहोत। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। आपला मसाला भाजून झालेला आहे, तो आता आपण वेगळ्या ताटावरती काढून घेऊया। तो थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आपलं मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। वाटण तयार आहे। आपली कढई छान गरम झालेली आहे। आता आपण 1 चमचा तेल टाकूया। घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकणार आहोत। भाज्या अशा परतून घेतल्यामुळे भाजीला चव एकदम छान येते। आपल्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत। आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं वाटण भाजून घेऊया। 1 पळी तेल, हलकं फुलकं गरम झालं की लाल तिखट, मटण मसाला सुहानाचा आणि पाव चमचा हळद। जास्त गरमाची वाट बघायची नाहीये, कारण मग आपले मसाले करपू शकतात। थोडासा फेस आल्यासारखं झालं की लगेच आपण मिक्सरमध्ये फिरवलेलं वाटण टाकणार आहोत। फेस आलेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं वाटण टाकूया।
मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मसाले भाजून घेणार आहोत. मसाला आपला छान भाजून झालेला आहे. मसाला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण परतून घेतलेल्या भाज्या टाकणार आहोत. त्या या मसाल्यामध्ये चांगला कोट करून घेणार आहोत. असं केल्यामुळे मसाल्याचे सगळे फ्लेवर भाज्यांच्या आतपर्यंत उतरतात. आता आपण भाज्यांना एक वाफ काढून घेणार आहोत. आता आपण झाकण काढून पाहणार आहोत. भाज्यांना चांगली एक वाफ देऊन झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. एक 1.5 ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे. मी मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ. भाज्या परतून घेताना आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं आहे. थोडेसे तीळ. आता आपण आपल्या भाज्या मऊसूत शिजेपर्यंत आपण शिजून घेणार आहोत. आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण बाजरीची भाकर बनवून घेणार आहोत. हे घरी दळून आणलेलं पीठ आहे. थोडं मीठ. भाकर बनवण्यासाठी आपण गरम पाणी घेणार आहोत, म्हणजे आपली भाकर जास्त वेळापर्यंत मऊ राहणार आहे. आता पीठ चांगलं आपण मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घेऊन. थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत. थोडंसं पिठालाही पीठ लावून घेणार आहोत. हातालाही थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग भाकर थापायची आहे. थोडे तीळ टाकणार आहोत. आता परत आपण थापणार आहोत, म्हणजे आपले तीळ निघणार नाही. आपली भाकर थापून झालेली आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही. आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे. आता आपण भाकरी टाकूया. तिळाची बाजू खालच्या बाजूला, पिठाची बाजू वरच्या साईडला. थोडंसं पाणी लावून घेऊया. आता आपण भाकर पलटी करून घेणार आहोत. आपली भाकरी खालच्या बाजू शेकून झालेली आहे. आता आपण तिला उलटी करणार आहोत. असं दाबून शेकून घेणार आहोत. आपली भाकरी तयार आहे. आता आपण चेक करूया आपल्या भाज्या शिजल्यात. त्यात मस्त तेलाचा तवंग आलेला आहे भाजीला, तुम्ही पाहू शकता. आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपली भाजी तयार आहे. आपली संक्रांत स्पेशल भोगीची भाजी तयार आहे. तुम्हाला जर का माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.